पौलाचं फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 4 ते 7 मी वाचतो, कान देऊन ऐका. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन असं म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. जेव्हा बायबलमध्ये एखादी गोष्ट दोनदा सांगितलेली असते तेव्हा त्याला विशेष अर्थ असतो. याचा अर्थ असा की आपण आनंद करणार नाही हे देवाला माहीत आहे. हालेलुया, हालेलुया. पुन्हा म्हणेन म्हणजे पुन्हा सांगतो, कारण मला माहीत आहे तुम्ही आनंद करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या गोष्टी नैसर्गिक असतात, ज्या गोष्टी आपण सहज करतो, त्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आपल्याला देवाची शक्ती लागते. दुःख करणं नैसर्गिक असतं, रडणं नैसर्गिक आहे, निराश होणं नैसर्गिक आहे, आनंद करणं नैसर्गिक नाही. हालेलुया, हालेलुया. दुःखावर मात केल्याशिवाय आनंद करता येत नाही. दुःख ह्या जगाचा स्वभाव आहे. जग पापामध्ये बुडाल्यामुळे जगामध्ये दुःख आहे. पाप आणि त्याचा परिणाम म्हणून या जगामध्ये दुःख आहे. माणसं दुःख का करतात? प्रभू म्हणतो की आनंद करा, पण माणसं दुःखी का आहेत? कारण आम्ही पापांचे परिणाम आमच्या जीवनामध्ये भोगत आहोत. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये करोडो माणसं आजारी आहेत. 5-50 नाहीत, करोडो माणसं आजारी आहेत. तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन पहा, माणसं कशी तडफडत आहेत. असे काही आजार आहेत की ज्या आजारांना औषधच नाही आहेत. आणि मग जी माणसं आजारी आहेत ती तर दुःखी आहेतच, पण त्यांचे नातेवाईक पण दुःखी आहेत. करोडो माणसं व्यसनामध्ये फसलेली आहेत, व्यसनी झालेली आहेत, व्यसनाधीन आहेत. म्हणजे व्यसनी आहेत ते तर दुःखी आहेतच, परंतु त्यांचे नातेवाईक पण दुःखी आहेत, मित्रमंडळी पण दुःखी आहेत. आणि मग पुष्कळ अपघात घडतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग कर्जबाजारीपणा, अनेक प्रकारची दुःख या जगामध्ये आहेत. परंतु बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवतं की दुःख हा पापाचा परिणाम आहे. आदाम एवा ज्या एदेन बागेमध्ये होती, त्या बागेमध्ये त्यांना दुःख नव्हतं, कारण पाप नव्हतं. जिकडे पाप नाही तिकडे दुःख नाही. दुःखाचा उगम मुळात पापात आहे. हालेलुया, हालेलुया. देवाने एक पुरुष आणि एक स्त्री यांना निर्माण केलं आणि बागेमध्ये सोडलं. तेव्हा ती दोघं आनंदी होती, कारण तोपर्यंत त्यांनी पाप केलं नव्हतं. आणि पाप जगात आलं, दुःख जगात आलं, अश्रू जगात आले. वचन म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हे महत्त्वाचं आहे. या जगामध्ये आपण स्वतःहून आनंद करू शकत नाही, अशक्य आहे. कोणताही मानव स्वतःहून आनंदी होणं अशक्य आहे. परंतु प्रभूमध्ये आपल्याला आनंद मिळू शकतो. कसा मिळू शकतो? कारण प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला, आणि तो आपली एकमात्र आशा आहे. प्रभू येशू आपल्याला पापांची क्षमा करतो, आणि जेव्हा आपल्याला पापांची क्षमा मिळते तेव्हा देवाशी आपला थेट संबंध येतो, पित्याशी आपला थेट संबंध येतो. आपलं अकाउंट क्लिअर होतं, आपली पापं पुसली जातात, आणि देवाकडून आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि कृपा मिळते. हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःहून आनंद करू शकत नाही, पण प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला आनंद मिळू शकतो. कारण प्रभू येशू जो आहे तो आपल्या पित्याशी जोडतो.
आणि जोपर्यंत आपण पित्याशी जोडले जात नाही तोपर्यंत आपला आनंद मिळत नाही, कारण देव पिता हा आनंदाचा उगम आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी जर पाप केलं तर मला ठाऊक आहे की मला शिक्षा होणार. मग मी आनंदी कसा होणार? एकदा आपल्याकडनं पाप झालं की वाट पाहायची शिक्षेची. बरोबर. तुम्ही रागाच्या भरात बायकोला बेदम मारलं तर 1-2 दिवस बरे भरतील आणि चौथ्या दिवशी हात दुखायला लागेल, अंग दुखायला लागेल, पाय दुखायला लागतील. तुम्ही असं सांगणार नाही देवाला, मी बायकोला हाताने मारलं, माझे पाय का दुखतात. असं थोडंच आहे. काही लोक असा संबंध लावतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाप आपल्याकडनं घडतं आणि मग आपल्याला ठाऊक असतं की याचे परिणाम आपल्या जीवनावर येणार आणि मग आपण दुःखी होतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष परिणाम येतात तेव्हा आपण अजून दुःखी होतो. आणि म्हणून या जगामधलं दुःख टाळता येत नाही. या जगामध्ये दुःख टाळणं अशक्य आहे. का अशक्य आहे? कारण या जगातलं पाप टाळणं अशक्य आहे. जर पाप आहे तर दुःख आहे, पाप आहे तर आजार आहेत, पाप आहे तर बाकी सगळ्या वाईट गोष्टी आहेत. आणि पाप आपण टाळू शकत नाही. हालेलुया. याला दुष्टचक्र म्हणतात. दुष्टचक्र, इंग्रजीमध्ये विशियस सर्कल. दुष्टचक्र म्हणजे जे टाळता येत नाही असं चक्र, वाईट टाळता येत नाही आहे. आपण पाप करतो म्हणून आपली शिक्षा होते आणि पाप आपण टाळू शकत नाही म्हणून शिक्षाही टाळता येत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याला उपाय परमेश्वर पित्याने दिलेला आहे. या मानवी समस्येवर परमेश्वराने उपाय दिलेला आहे आणि तो उपाय म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी क्रूसावर मरण पावला. आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घेतली आणि म्हणून आपल्याला पापांची क्षमा मिळते. आणि आपल्याला पापांची क्षमा मिळते म्हणून आपण पापांची शिक्षा टाळू शकतो. पापांची शिक्षा आपल्यावर येत नाही. तुम्ही पाप केलं आणि देवाकडे क्षमा मागितली तर आजार येणार नाही. हालेलुया. तुम्हाला आजार आलेला असेल तुम्ही देवाकडे क्षमा मागितली, आजार निघून जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू उभ्या मानव जातीची एकमात्र आशा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूकडे जेव्हा पाहतो आपण तेव्हा आपल्या पापांची क्षमा मिळते, आपलं जीवन देवासमोर सरळ होतं, आपलं अकाउंट क्लिअर होतं. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कारण दुसरीकडे कुठे आनंद नाही आहे. तुम्ही बाहेर पाहाल तर आनंद नाही आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूच्या द्वारे आपल्याकडे दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं तर सुपर नॅचरल पॉवर. सुपर नॅचरल पॉवर. येशूच्या ठाई आपल्याकडे सुपर नॅचरल पॉवर आहे, दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे. मानवी सामर्थ्याने अशक्य आहे. जर एखाद्याच्या शरीरातलं विष काढायचं असलं तर त्या शब्दाने थोडंच काढता येतं. त्याचं शरीर कापावं लागेल आणि ते शोषून घ्यावं लागेल. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूच्या द्वारे आपल्याकडे दैवी सामर्थ्य आहे, ईश्वरी सामर्थ्य आहे, सुपर नॅचरल पॉवर आहे. प्रभू येशूच्या द्वारे आपण देवपित्याशी जोडले गेलो आहोत आणि म्हणून आपल्याकडे असं अलौकिक सामर्थ्य आहे आणि म्हणून आपण नेहमी आनंद केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. समस्या येतात, संकट येतात, दुःख येतात, आजार येतात आणि तरीही आपण आनंद करू शकतो, कारण या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे देवाची शक्ती आहे. हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे येशूच्या ठाईच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला पापांची क्षमा फक्त येशूने दिलेली आहे. पापांची क्षमा मिळावी म्हणून येशू मरण पावलेल्या क्रूसावर आपल्या पापाची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतलेली आहे आणि म्हणून तोच आपल्याला पापांची क्षमा देऊ शकतो. हे दैवी सामर्थ्य त्याच्या ठाई आहे फक्त आणि त्याच्या नावानेच आहे. हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. म्हणजे तुम्हाला भ्यायची गरज नाही, आनंद करा. कोणतंही संकट आलं तर प्रभूच्या ठाई तुमच्याकडे सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया.
तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. लोक आश्चर्याने चकित होतील. लोक म्हणतील, हा मनुष्य घाबरत कसा नाही आहे, ह्याच्यावर एवढी संकट आली तरी याला धीर कसा. लोकांना तुमची सहनशीलता पाहून आश्चर्य वाटेल. हालेलुया, हालेलुया. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. समीप आहे म्हणजे जवळ आहे, नजीक आहे. प्रभू तुमच्या जवळ आहे. बायबलमधलं हे वचन अतिशय सुंदर आहे. प्रभू तुमच्या जवळ आहे. तुमच्यापैकी किती लोक याच्यावर विश्वास ठेवतील? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की प्रभू जवळ आहे. आणि ज्यांनी अजून विश्वास ठेवलेला नाही आहे त्यांना मी विश्वास ठेवायला सांगतो की त्यांनाही अनुभव येईल की प्रभू त्यांच्या जवळ आहे. हालेलुया, हालेलुया. इंग्रजीमध्ये वचन आहे द लॉर्ड इज नियर, म्हणजे प्रभू जवळ आहे. परंतु आपण पुष्कळ वेळा प्रभूला पाहू शकत नाही. प्रभू आपल्या जवळ उभा असतो तरी आपल्याला दिसत नाही आहे. आपल्याला काय दिसतं? आपल्याला संकट दिसतं. आपल्याला काय दिसतं? आपल्याला आजार दिसतो, आपल्याला दुःख दिसतं, आपल्याला आपत्ती दिसते आणि विपत्ती दिसते. परंतु देव आपल्याला दिसत नाही आहे. येशू आपल्याला दिसत नाही आहे. येशू नेहमीच आपल्या जवळ असतो. परंतु मी कुणाला सांगतोय? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी. ज्यांनी अजूनही येशूवर विश्वास ठेवलेला नाही आहे त्यांना मी सांगतो तुम्ही लवकरच विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. की माझा एक शब्द नाही आहे, मी एक काना किंवा मात्रा वाढवलेली नाही आहे. हे बायबलमधलं स्पष्ट वचन आहे. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. माणसाच्या चिंता काय आहेत? काय चिंता आहेत? 5 मुली लग्नाच्या आहेत, 4 मुली लग्नाच्या आहेत, त्यांची लग्न कसे होणार? बरोबर. आणि कुणाला एकच मुलगा आहे, तो निव्वळ वाह्यात गेलेला आहे, त्याच्या आई वडिलांना तो जड झाला आहे. एक मुलगा निव्वळ गुंड उतरला तर आई वडिलांची झोप लागत नाही एका बाजूला. दुसऱ्या बाजूला 5 मुलींची लग्न कशी करायची म्हणून त्यांची पण झोप लागत नाही. हालेलुया. आणि काल आम्ही इकडे एक सुंदर साक्ष ऐकली. सुंदर. एका बहिणीने साक्ष दिली. तिला 6 मुली होत्या आणि तिला मुलगा पाहिजे होता. ती माझ्याकडे गरोदर होती ती, आणि ती माझ्याकडे प्रार्थनेला आली, फेलोशिप रिट्रीटला, सहभागिता शिबिराला. तिने मला सांगितलं, ब्रदर मला 6 मुली आहेत आणि आता मी गरोदर आहे. म्हटलं आता मुलगा व्हायलाच पाहिजे. येशूच्या नावाने म्हणतो तुम्हाला मुलगा हो. आणि तिला मुलगा झाला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. पहिली मुलगी झाली तर दुसरी पण होईल का, तिसरी पण होईल का, चिंता करू नका. 6 मुलीनंतर पण मुलगा होऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन म्हणतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. अहो, मुलगा झाल्यानंतर पहिली चिंता याला शाळेत ॲडमिशन मिळेल का? अरे मुलगा एवढाच आहे 5 दिवसाचा, मग शाळेतलं ॲडमिशन आता बुक करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कसली कसली चिंता आपण घेऊन बसतो. 1000 प्रकारच्या चिंता. तरुण, मी नेहमी म्हणतो प्रार्थनेसाठी एक तरुण मुलगी उभी आहे, तिच्या बाजूला एक लग्न झालेली बाई आहे, तिच्या बाजूला दुसरी एक बाई आहे, तिसरी बाई आहे. ती पहिली तरुण मुलगी देवाला म्हणते, हे प्रभू येशू मला चांगला नवरा दे. बस तिला तेवढंच पाहिजे, मला चांगला नवरा दे. तिच्या बाजूला बाई उभी आहे, प्रभू नवरा रात्रंदिवस दारू पितो, कुठच्या कुठे लग्न केलं. हालेलुया. तिच्या बाजूला दुसरी बाई उभी आहे, ती म्हणते नवरा चांगला आहे पण त्याला नोकरी नाही, तर नवरा काय कामाचा. नोकरी नसली नवरा काय कामाचा आहे. हालेलुया. तिच्या बाजूला आहे नवरा दारू पित नाही, नोकरीला जातो, सगळं ठीक आहे, पण मुलंच होत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि पहिली मुलगी काय म्हणते, देवा मला नवरा दे. तिला माहित नाही नवरा मिळाल्यावर प्रॉब्लेम्स काय होणार आहेत ते.
पुढचे प्रॉब्लेम्स तिला माहीत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आम्हाला चिंता आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. हालेलुया. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. सगळ्या गोष्टींविषयी देवाकडे प्रार्थना करा, विनंती करा. हे प्रभू, मला अमुक गोष्ट पाहिजे, अमुक गोष्ट पाहिजे, अमुक गोष्ट पाहिजे. पण आभार प्रदर्शनासह, म्हणजे जे देवाने आपल्या अगोदर दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत. बरोबर? देवाने जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार मानले पाहिजेत. तुमच्यापैकी ज्यांच्या डोक्यावर केस आहेत ते आभार मानतात का केसाबद्दल? नाही. ज्यांच्या डोक्यावर केस नाही त्यांच्याकडे बघा आणि मग तुमच्या केसाबद्दल आभार माना. बरोबर? मी जेव्हा पुष्कळ माणसांची म्हणजे टक्कल पडलेले बघितले तेव्हा मी फार घाबरलो आणि मी केसाला असे हात फिरवायला लागलो, लाड करायला लागलो केसाचे. मी केसाचे फार लाड करतो कारण मी पुष्कळ माणसाची टक्कल बघतो. मी घाबरलो, माझं पण असं होईल की काय. हालेलुया, हालेलुया. तेव्हापासून मी केसाचे लाड करायला लागलो. पूर्वी मला केसाचं काही वाटत नसे, ओझं वाटायचं केस म्हणजे. पण आता मी टक्कल पडलेली माणसं बघतो तेव्हापासून मी केसावरून हळूवारपणे हात फिरवतो आणि केसाचे लाड करतो. हालेलुया, हालेलुया. आणि मग काही माणसांचे केस पांढरे होतात. मग ज्यांचे केस काळे आहेत ते देवाचे आभार मानणार का? हालेलुया. तुमचे केस काळे आहेत, देवाचे आभार माना. हालेलुया, हालेलुया. मग काहींना चष्मा नाही आहे, काहींना चष्मा आहे. ज्यांना चष्मा नाही आहे ते देवाचे आभार मानतात का? आभार मानायला पाहिजेत. नाही तर ज्यांचा चष्मा आहे त्यांच्याकडे बघा, तुम्हाला समजेल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण देवाचे आभार मानतो का? आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमची जी काही मागणी आहे देवाला सांगा, पण त्याच्या अगोदर देवाने जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल आभार माना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे वचन म्हणतं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. हालेलुया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वर जी शांती देतो ती बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, न समजण्यासारखी आहे. अनाकलनीय अशी देवाची शांती असते. कोणीही त्याचं वर्णन करू शकत नाही. अवर्णनीय अशी शांती असते. जेव्हा देव आपल्या हृदयामध्ये शांती देतो ती शांती आपण वर्णन करू शकत नाही. शब्दा पलीकडची अशी शांती असते. देवाने दिलेली शांती म्हणजे थिएटरमधला आनंद नाही आहे. देवाने दिलेली शांती म्हणजे खेळातला आनंद नाही आहे. देवाने दिलेली शांती ही मामूली नाही आहे, तकलादू नाही आहे, नगण्य नाही आहे. ती महत्त्वाची आहे कारण ती स्वर्गात नाही येते, ती बाजारात विकत मिळत नाही. हालेलुया. ती शांती लाख मोलाची आहे, ती कुठेही विकत मिळत नाही. देवाने दिलेली शांती महत्त्वाची आहे. ती बुद्धीच्या पलीकडची असते, तिचं वर्णन करता येत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ही शांती जी आहे ती आपले विचार आणि आपले अंतःकरण येशूमध्ये राखते. येशू बाहेर आपण जाऊ शकत नाही. आपले येशूमध्ये राहता येईल, येशू बाहेर आपण जाऊ शकत नाही. येशूमध्ये आनंद आहे, येशूमध्ये शांती आहे, येशूमध्ये पावित्र्य आहे, येशूमध्ये सामर्थ्य आहे, येशू ठाई खरं जीवन आहे. आणि ह्या जीवनामध्ये राहण्यासाठी आपल्याला देवाने दिलेली शांती जी आहे तिची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. थोडक्यात आपली गाडी रुळावर चालली पाहिजे, रुळावरनं घसरता कामा नये. आजच्या मराठीत स्पष्टीकरण करायचं तर आपली गाडी रुळावरनं चालली पाहिजे, रुळावरनं घसरता कामा नये. आणि म्हणून ह्या गोष्टी आपला करणं भाग आहे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, सहनशीलता दाखवा, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, देवाचे आभार माना आणि
प्रार्थना आणि विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या अंतःकरणामध्ये स्वर्गीय शांती येणार, देवाने दिलेली शांती येणार. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शांती आणि आनंद यांचा उगम परमेश्वर आहे. पुष्कळ वेळा आपण गल्लत करतो, चूक करतो आणि आपण शांती आणि आनंद जगात शोधायला जातो. जगात शोधायला जातो. मी अलीकडे विमानाने फिरतो आणि मी विमानामध्ये लोकांकडे पाहत असतो आणि मला आनंदी माणसंच दिसत नाहीत. बेटा विमानात बसला आहे पण चेहरा दुःखी आहे. मी जेव्हा विमानात जातो तेव्हा मला फार आनंद होतो. मला वाटतं विमानात नाचावं की काय. हालेलुया, हालेलुया. टेक ऑफ, लँडिंग आणि वरून या खेपेला मी आलो औरंगाबादवरनं. खाली जमीन बघत होतो. पुष्कळ जमीन आहे. उगाच माणसाला भीती वाटते जमीन संपली म्हणून. हालेलुया. एरवी मी गाडीमधनं बघतो जमीन, ट्रेनमधनं आणि बसमधनं. ह्या खेपेला मी विमानातनं जमीन पाहिली, आकाशातनं. घरं फार कमी आहेत, जमीन सगळी मोकळी आहे. मग या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, विमानात बसा, कॉम्प्युटर वापरा, मोबाईल वापरा, भारी कारमध्ये बसा, माणसं आनंदी नाही आहेत. तो इनोवामध्ये बसलाय आणि असा बघतो. काय फायदा आहे? 10-12 लाखाच्या कारमध्ये बसलेला माणूस सुद्धा आनंदी नाही आहे. आनंद कुठे आहे? आनंद बंगल्यात नाही, जमिनीत नाही, सोन्याच्या दागिन्यात नाही, कारमध्ये नाही, लॅपटॉपमध्ये नाही, मोबाईलमध्ये नाही, विमानामध्ये नाही. आनंद न्यूयॉर्कला नाही, पॅरिसला नाही. आनंद आहे कुठे? आनंद जगात नाही, आनंद देवाकडे आहे. आनंद देवाकडे आहे. मन देवाकडे लावा, आनंद मिळणार. मन देवाकडे लावा, शांती मिळणार. मन ह्या जगाकडे लावली, शांती मिळणार नाही. अमेरिकेमध्ये प्रचंड संपत्ती आहे आणि तरी लोक आनंदी नाही आहेत. सगळं त्यांच्या पायाशी आहे तरी आनंद नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण ह्या जगामध्ये आनंद नाही आहे, वस्तूमध्ये आनंद नाही आहे. आनंदाचा उगम परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभूकडे लक्ष लावा, तुम्हाला आनंद मिळणार. कारण प्रभू आपल्या सगळ्या गोष्टी देऊ शकतो. प्रभूच्या ठाई आपल्याला आशा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. जर येशू तुमच्या बरोबर आहे तर तुम्हाला चिंताक्रांत व्हायची गरज नाही आहे. अशी एकही गोष्ट नाही आहे जी येशूला असाध्य आहे. येशू करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. येशू करू शकत नाही अशी एकही गोष्ट नाही आहे. देवासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे तर तो तुमच्या जीवनात चमत्कार करणार म्हणजे करणार म्हणजे करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही वचनं फार महत्त्वाची आहेत. जेव्हा जेव्हा माझ्या जीवनामध्ये निराशा येते, संकट येतं, तेव्हा मी ही वचनं वाचतो. ही माझी आवडती वचनं आहेत. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 वचन 4 ते 7. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. नेहमीच. हालेलुया. नेहमीच आपण आनंदी असलं पाहिजे. कारण जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जोडीला आहे, आपल्या सोबत आहे, आपल्या साथीला आहे, आपल्याला मदत करतो आणि आपल्याला कधीही तो एकटे सोडत नाही. कधीही एकटे सोडत नाही तो आपल्याला. मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगतो. 1993ला मी हाँगकाँगला गेलो होतो आणि तिकडे मी एक बिल्डिंग शोधत होतो. मी एकटाच होतो रस्त्यावर आणि मला एक बिल्डिंग पाहिजे होती. मी ती बिल्डिंग शोधत होतो आणि मी असा चाललो होतो आणि असं बघत होतो कोणती बिल्डिंगचं नाव मला माहीत होतं. मी बिल्डिंग शोधत होतो आणि तो रस्ता खूप रुंद होता. मला वाटतं 200 फूट रुंद असेल. आणि त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक बाई चालत होती. मला माहीत नाही, मी असं बघतोय कोणती बिल्डिंग मी शोधतोय. अचानक माझं लक्ष या बाजूला गेलं तर एक बाई तिकडनं पळत 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 आली. म्हणजे रस्ता क्रॉस करून आली. अशी बुटकीशी होती, चीनी बाई होती, चायनीज. ती पळत पळत आली तर मी म्हणालो ही कशाला पळत असेल. आणि मी असं बिल्डिंग शोधतोय.
असं करता करता ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि तिच्या चिनी भाषेत ती मला विचारते काय पाहिजे. मला काय ते कळलं नाही. तिने असं केलं, म्हणजे तू काय शोधतोयस. आता मला चिनी भाषा येत नाही, तिला इंग्लिश येते का मला माहीत नाही. मी बिल्डिंगचं नाव सांगितलं तेव्हा तिने मला सांगितलं कागदावर लिहून दे. माझ्याकडे पेन होतं, मी लिहून दिलं. तेव्हा तिने सांगितलं 1 2 3 म्हणजे 3 बिल्डिंग मग तुला ती बिल्डिंग मिळणार. तर मी म्हणालो थँक्यू आणि मी पुढे जायला लागलो. ती निघून गेली. मी म्हणालो ही कशाला आली होती इकडे आणि 200 फूट रुंद रस्ता. तिने मला एवढं लांबून पाहिलं, मी बिल्डिंग शोधतोय. ती धावत तिकडनं आली. तिला कोणी पाठवलं. हालेलुया हालेलुया. देवदूत, परमेश्वर देवदूत पाठवून आपली व्यवस्था करतो, आपली सोय करतो, आपल्या सगळ्या गरजा पुरवतो. असे माझे पुष्कळ अनुभव आहेत, पुष्कळ. मी जिकडे जातो तिकडे देव माझी व्यवस्था करतो, देवदूत पाठवतो. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, हे वचन लाख मोलाचं आहे की प्रभू समीप आहे, प्रभू जवळ आहे. आपल्याला तो दिसत नाहीये डोळ्याने आणि म्हणून आपण म्हणतो देव कुठे गेला. देव कुठेच गेला नाही, आपण मात्र कुठेतरी जातो देवाचा हात सोडून. देवाचा हात सोडतो. अरे बाजारामध्ये खेळणी मिळतात प्लास्टिकची, त्याच्या मागे मुलं धावतात, त्याप्रमाणे आपण धावतो. परंतु परमेश्वर कधीही आपल्याला सोडत नाही. प्रभू समीप आहे, जवळ आहे. हे दुसरं कोणी सांगत नाही, देव स्वतः सांगतोय, पवित्र आत्मा सांगतोय. दॅट इज ट्रू, खरं आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण कशाविषयी चिंताक्रांत व्हायची गरज नाही आहे. आपल्या सगळ्या चिंता देवाला ठाऊक आहेत आणि असा जगात एकही प्रश्न नाही आहे जो देव सोडवू शकत नाही आहे. जगामध्ये अशी एकही समस्या नाही आहे की जी देवाला सोडवता येत नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार देव करतो आणि तो क्षणाक्षणाला करतो. अशा देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे, चिंता करायची गरज नाही आहे. देवाचं वचन म्हणतं कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, प्रभू समीप आहे, येशू जवळ आहे. संकट येतात आणि उंबरठ्यावरनं परत जातात. संकट येतील वाघासारखी, उंबरठ्यावरनं परत जातील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कारण प्रभू येशू आपला रक्षक आहे, तो आपला राखणदार आहे, तो आपली रखवाली करतो, तो आपल्याला सांभाळतो. त्याच्याकडे असंख्य देवदूत आहेत, आपण त्याच्यावर भिस्त ठेवलेली आहे आणि तो जिवंत देव आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वचन सत्य आहे. जेव्हा आपण ईश्वर पूर्ण भिस्त ठेवतो, आपल्या अंतःकरणामध्ये कोणतीही चिंता नसावी, कोणतीच काळजी नसावी. हालेलुया. देव जिवंत आहे, तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. आपल्याला कसलीही चिंता करायची गरज नाही आहे, कारण तो आपल्या जवळ आहे, आपल्या नजीक आहे, आपली काळजी घेतो. आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे, आपण आपली भिस्त मात्र त्याच्यावर टाकायला पाहिजे. हालेलुया हालेलुया हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.